गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑफिस ऑटोमेशन टूल्स या प्रकरण चौथ्याच्या प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण पॉवर पॉईंटचा करत आहोत. पॉवर पॉईंट अभ्यासत आहोत. त्यामधील ऑटो कंटेंट विझार्ड व सादरीकरण प्रक्रिया ही पाहणार आहोत. सादरीकरण प्रक्रिया म्हणजे नवीन स्लाईडचा समावेश कसा करणे, स्लाईड ट्रान्झिशन म्हणजे स्लाईडवरील प्रक्रिया आपण एकंदरीत म्हणू शकतो. ही माहिती आहे पान क्रमांक 62 ते पान क्रमांक 64 पर्यंत. आपला विषय आहे माहिती तंत्रज्ञान इयत्ता 7वी. चला तर पान क्रमांक 62 वर जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, न्यू या पर्यायामधील फ्रॉम ऑटो कंटेंट विझार्डवर क्लिक केल्यावर ऑटो कंटेंट विझार्डची विंडो दिसू लागते. ऑटो कंटेंट विझार्ड हे नवीन प्रेझेंटेशन तयार करताना मार्गदर्शन करतो. प्रेझेंटेशनच्या विषयानुरूप मजकुराची मांडणी आणि डिझाईनविषयी मार्गदर्शन करतो. ऑटो कंटेंट विझार्ड आपल्याला एकामागोमाग एक प्रश्न विचारतो आणि आपण निवडलेल्या उत्तरादाखलच्या पर्यायानुसार प्रेझेंटेशन विकसित होत जातं. हे पहा, स्टार्ट, प्रेझेंटेशन टाईप, प्रेझेंटेशन स्टाईल, प्रेझेंटेशन ऑप्शन्स आणि फिनिश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या स्टेप्सवर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांच्या नुसार प्रेझेंटेशन जे आहे ते डेव्हलप होत जातं. हे प्रेझेंटेशनचा विषय, प्रेझेंटेशनचे प्रकार, प्रेझेंटेशनचे पर्याय, प्रेझेंटेशनचे नाव, सादरकर्त्याचे नाव, प्रेझेंटेशनचा शेवट याविषयी प्रश्न विचारतो. यानंतर विषयानुरूप स्लाईड असतात, त्यावर कोणता मजकूर असावा याविषयी मार्गदर्शन दिलेले असते. त्यापैकी टप्प्याटप्प्याने स्लाईड बनवत गेले की आपण निवडलेल्या विषयानुसार आकर्षक मुद्देसूद असे प्रेझेंटेशन तयार होते. आधीच संग्रहित केलेल्या प्रेझेंटेशनप्रमाणे चौथ्या पर्यायाने आपण आधीच संग्रहित करून सेव्ह केलेल्या प्रेझेंटेशनच्या रचनेनुसार प्रेझेंटेशनसुद्धा तयार करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉवर पॉईंट प्रोग्राममध्ये पाहूयात. उघडायचा कसा आपण पाहिलेलंच आहे. ज्यावेळेस आपण इकडे पहा न्यूवर क्लिक करतो त्यावेळेस या प्रकारे रिसेंट टेम्पलेट्स, सॅम्पल टेम्पलेट्स आणि थीम्स जे आहे ते माय टेम्पलेट्स, फ्रॉम एक्झिस्टिंग म्हणजे अगोदरच सेव्ह केलेलं आहे ते, इथे ॲजेंडा, अवॉर्ड, सर्टिफिकेट अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड डिझाईन दिलेले आहेत आणि त्याच्यामधून आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो आपल्याला योग्य तो प्रेझेंटेशनचा प्रकार आणि आपला प्रेझेंटेशन तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी 2003च्या ऑफिसमध्ये या प्रकारे ऑटो कंटेंट विझार्ड असत आणि त्या विझार्डप्रमाणे प्रश्न विचारले जाते, 4 प्रश्न, आणि त्याच्यानुसार सिंपल प्रेझेंटेशन तयार होत असेल. परंतु या ठिकाणी इथे तुम्ही थीम्सवर क्लिक केलं तर वेगवेगळ्या थीम्स तयार असलेले प्रेझेंटेशन्स आपल्याला बनवता येतं. होमवर क्लिक केला आपण, इथे सॅम्पल टेम्पलेट्स म्हणून दिलेलं आहे. याच्यामधून आपण काय करू शकतो, प्रेझेंटेशन्स आपण तयार करू शकतो. परिणामी होमवर गेल्याच्या नंतर इकडे पहा कॅलेंडर्स आहेत, डिझाईन स्लाईड आहेत, डायग्राम्स आहेत. तुम्ही इथून काय करू शकता, ऑनलाईनसुद्धा घेऊ शकताय. हे पहा लेबल्स आहे. यासाठी आपल्याला ऑफिसचं अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्स्टॉल करावी लागणार आहे. हे प्लान्स आहे, यासाठी सुद्धा बघा इथे दिलेलं आहे की ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण जी आहे ती इन्स्टॉल करावी लागणार. तर या प्रकारे माय टेम्पलेट्स म्हणून आहे, याच्यामध्ये जर टेम्पलेट्स बनवलेले असतील तर त्याच्यातून आपण सिलेक्ट करू शकतो. मी कॅन्सलवर क्लिक करतो. इथे ब्लँक प्रेझेंटेशनवर आपण क्लिक केलेलं आहे. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर ब्लँक प्रेझेंटेशन आपल्यासमोर उपस्थित झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधीच असलेले प्रेझेंटेशनचा पर्यायसुद्धा आपण वापरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त आपण नवीन स्लाईडचा समावेश करून चांगलं उत्कृष्टरित्या प्रेझेंटेशन बनवू शकतो. मेनू बारवरील इन्सर्ट न्यूज हे जे आहे किंवा कंट्रोल एम दाबलं तर आपल्याला न्यू स्लाईड मिळते. विद्यार्थी मित्रांनो, इथे डायरेक्टली बघा होम या टॅबमध्ये तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे. तुम्ही नवीन स्लाईड जे आहे ते इन्सर्ट करू शकताय. या क्रमाने क्लिक केल्यावर नवीन स्लाईड पेनमध्ये दिसू लागते.
स्लाईड पेन लेआउटमध्ये हव्या त्या रचनेनुसार क्लिक करून नवीन स्लाईडची रचना आपण बदलू शकतो. वेगवेगळ्या रचनांच्या तुम्हाला हव्या तेवढ्या स्लाईड्सचा समावेश आपण करू शकतो. जसजशा स्लाईड तयार होत जातात तसतशा आउटलाईन स्लाईड पेनमध्ये बनवलेल्या स्लाईडच्या छोट्या छोट्या चित्राकृती दिसू लागतात. हे पहा, छोट्या छोट्या चित्राकृती आपण जसं न्यू स्लाईडवर क्लिक करत जातो त्याप्रमाणे पहा, हे पहा छोट्या छोट्या चित्राकृती ज्या आहेत आपल्याला दिसतात. बरोबर आहे, हे पहा. आणि आपण किती स्लाईड इन्सर्ट केल्या तर 13, आणि आपण कोणत्या स्लाईडवर आहोत तर 13व्या स्लाईडवर आहोत. हे पूर्ण नोटिफिकेशन्स आपल्याला ह्या इथे स्टेटस बारवर इन्फॉर्मेशन मिळत असते. पुढे बघूयात. हे बघा सिलेक्ट पिक्चर. आता पहा स्लाईडमध्ये आकृत्या किंवा चित्रांचा समावेश करणे. आता आपण या पिक्चर जे आहे ते सिलेक्ट करून चित्राकृती समाविष्ट करूया. स्लाईडचा लेआउटसुद्धा बदलूयात. उदाहरणार्थ आपण पहिल्या क्रमांकाच्या स्लाईडवर दुसऱ्या क्रमांकाच्या स्लाईडवर आलो, इन्सर्टमध्ये गेलो आणि इथे तुम्हाला बघा हे क्लिप आर्ट तुम्ही इन्सर्ट करू शकता, टेबल करू शकता, पिक्चर करू शकता, शेप्स करू शकता. आता आपण पिक्चर्स इन्सर्ट करण्यासंबंधी आहे. इथे मी अम्ब्रेला आहे, इन्सर्ट यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं अम्ब्रेला आलेले आहे. ते अम्ब्रेलाचा आकार जो आहे तो आपण काय करू शकतो, बदलू शकतोय, लहान मोठा आपल्याला करता येतोय. इथून जर तुम्हाला पाहिजे तर क्रॉप करून पाहिजे असेल तर त्या अम्ब्रेलाचा आकार जो आहे तो आपण काय करू शकतो, इथे जेव्हा आवश्यक असलेला भाग तेवढा ठेवून बाकीचा सगळा भाग जो आहे तो आपण क्रॉप करू शकतो. हे पहा क्लिक झालं. आता पहा तुम्ही अम्ब्रेला त्या स्लाईड एवढी मोठी जी आहे ते आपल्याला करता येणं शक्य झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये अम्ब्रेला हे पिक्चर इन्सर्ट केलेलं आहे. ही त्या संदर्भातलीच आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिसत आहे. हे क्लिप आर्ट तुम्हाला दिसतील आणि हे सॅम्पल पिक्चर्समधून आपण इन्सर्ट करू शकतो. इतर ड्राईव्ह्ज आणि फोल्डरमध्ये संग्रहित केलेल्या चित्रांचाही समावेश आपल्याला करता येतो. यादीमधून सिलेक्ट केलेल्या चित्रांचा स्लाईडमध्ये समावेश होतो. टेबल किंवा ध्वनी संगीत किंवा चित्रफितीचा समावेश करता येतो. स्लाईडवर प्लेस होल्डर नसेल तर इन्सर्ट पिक्चर आणि क्लिप आर्ट या मार्गानेही पिक्चर डायलॉग बॉक्सपर्यंत पोहोचता येते. आता प्रेझेंटेशन जतन करणे. प्रेझेंटेशन जतन करण्याची पद्धत वर्डसारखीच आहे. पॉवर पॉईंटमध्ये तयार केलेले फाईल जेव्हा आता प्रथमच जतन करतो त्यावेळेस फाईलला नाव द्यावे लागते. फाईल संग्रहित करण्यासाठी मेन्यू बारवरून फाईल सेव्ह किंवा कंट्रोल-S बटन हे क्रमाने स्टँडर्ड टूलबारवरील सेव्ह या बटनावर, म्हणजे विविध मार्ग दिलेले आहेत त्यातून कोणताही एक मार्ग आपण सिलेक्ट करू शकतो. सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स दिसतो. यामधील सेव्ह इन याच्यामध्ये डॉक्युमेंटचे नाव जे आहे याच्यामध्ये कुठे आपलं डॉक्युमेंट सेव्ह होणार आहे. उदाहरणार्थ आपण इथे या ठिकाणी पाहिलं की मी फाईलमध्ये गेलो आणि सेव्हवर क्लिक केलं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथे DCPC आणि डॉक्युमेंट्स याच्यामध्ये ही फाईल जी आहे ती स्टोअर होण्यासाठीचा सोर्स विचारतोय. फाईल नेम इथे आपल्याला द्यायचं असतं आणि सेव्ह ॲज टाईप जो आहे तो प्रेझेंटेशन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन .pptx हे जे आहे ते असणार आहे. मी ते कॅन्सल करतोय. आपण तिकडे जाऊयात. तर समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये प्रेझेंटेशन फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे. ते फोल्डर ड्रॉपडाऊन ॲरोच्या मदतीने निवडायचा. फाईल नेमच्या याच्यामध्ये आपण कीबोर्डवरून प्रेझेंटेशन फाईलला नाव द्यावे लागते. डायलॉग बॉक्समधील सेव्ह या पर्यायावर क्लिक केल्यावर प्रेझेंटेशन फाईल एक्सटेन्शन देऊन सेव्ह केली जाते. उदाहरणार्थ मी काय करतो की फाईल सेव्हवर क्लिक केल्यानंतर मी इथे याच्यावर क्लिक केलं आहे. माय डॉक्युमेंटमध्ये आपण याच्यामध्ये कुठे सेव्ह करूयात, न्यू फोल्डर बनवूया आपण आणि 7th PPT असं नाव फोल्डरला देऊया आणि ओपनवर क्लिक करूया. डॉक्युमेंट्समध्ये आपण आलेलो आहे. आता याच्यामध्ये प्रेझेंटेशन 1 हे नाव राहू द्यात. आपण पुढे नाव बदलू शकतो. सेव्हवर क्लिक केलं तर माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे सेव्ह. आता मी याला काय करतो, बंद करतो. पुन्हा पॉवर पॉईंट प्रोग्राम उघडतो आणि फाईलमध्ये जातो आणि ओपनवर क्लिक करतो.
हे प्रेझेंटेशन 1 बघा डॉक्युमेंटमध्ये ते आपल्याला उघडून मिळणार आहे. ही पहा आपली प्रेझेंटेशन फाईल. तर या प्रकारे आपण फाईल सेव्ह करू शकतो. त्यानंतर आहे स्लाइड ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे काय? दर्शकांना सादरीकरण दाखवताना प्रेझेंटेशनच्या स्लाइड काही अंतराने एका पाठोपाठ एक दाखवले जातात. एका स्लाइडवरून दुसऱ्या स्लाइडवर जाताना जे बदल होतात त्याला संक्रमण म्हणतात. काय म्हणतात? संक्रमण. लक्षात ठेवायचं आहे. स्लाइडला ट्रान्झिशन परिणाम देण्यासाठी मेन्यू बारवरील स्लाइड शो स्लाइड ट्रान्झिशन या मार्गे क्लिक केल्यावर स्लाइड ट्रान्झिशन स्क्रीनवर दिसू लागते. या पॅनलमधील पर्यायांचा उपयोग करून काही निवडक स्लाइड्स किंवा प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाइडला ट्रान्झिशन परिणाम देता येतो. एखाद्या ट्रान्झिशन परिणामावर क्लिक केल्यावर तो ट्रान्झिशन परिणाम कसा दिसेल याचे पूर्वावलोकन प्रिव्ह्यू पडद्यावर दिसतो. इफेक्टचा वेग, स्पीड आणि पडद्यावर दिसण्याचा काळ आपल्याला ठरवता येतो. म्हणजे तिथे स्पीड किती पाहिजे, स्लो पाहिजे, फास्ट पाहिजे, व्हेरी फास्ट पाहिजे, जसं तसं. ड्रॉपडाऊन म्हणून पर्याय निवडून आपण याचा निवड करू शकतो. तसेच ट्रान्झिशन होताना पार्श्वभूमीवर कोणते आवाज वाजवले जावे हे आवाज जो आहे तो सुद्धा आपण ठरवू शकतो. ड्रॉपडाऊनमधून निवड करता येते. हे आवाज आधीपासूनच कम्प्युटरमध्ये वेब फाईलच्या स्वरूपात साठवलेले असतात. उदाहरणार्थ टाळा, काचा फुटल्याचा आवाज, टायपरायटरचा आवाज इत्यादी. म्हणजेच हे पहा, ही इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ, ऑडिओ किंवा स्लाइडला हे जे ट्रान्झिशन जे आहे ते तुम्ही काय करू शकता? देऊ शकता. हे पहा स्लाइडचा प्रत्येक स्लाइडला जे आहे ते तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला देता येतं. याला इथे साऊंड देता येतो. साऊंड जो आहे तो हे बघा उश दिसतो. त्यानंतर ड्युरेशन इथे टायमिंग ठरवता येतं. अप्लाय ऑल म्हणजे सगळ्या स्लाइडला आपल्याला हाच प्रकार जो आहे तो म्हणजे आपण सिलेक्ट केलेला पर्याय जो आहे तो द्यायचा आहे का. त्यानंतर इथे ॲडव्हान्स स्लाइड, तर ह्याच्यामध्ये ऑन माऊस क्लिक म्हणजे मी ज्यावेळेस माऊसने क्लिक करत जाणार तेव्हा ती स्लाइड जो आहे तो शो पुढे सरकत जाणार. किंवा ह्याच्यावरचा क्लिक काढून याच्यावर क्लिक केला तर आफ्टर म्हणजे एक स्लाइड दुसऱ्या स्लाइड नंतर म्हणजे पहिली स्लाइड नंतर दुसरी स्लाइड किती वेळाने आली पाहिजे तर ह्याचं टाईम ड्युरेशन आपण इकडे ठरवू शकतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट कशा प्रकारे इफेक्ट झाला पाहिजे. इथे तुम्हाला इफेक्ट दिला असेल तो इफेक्ट जो आहे तो त्या इफेक्टचे पण अनेक प्रकार आहेत. तर तो जो आहे तो इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे निवडता येतो. इथून प्रिव्ह्यू पाहू शकतो आपण. म्हणजे इफेक्ट दिल्यानंतर आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकतो आणि आवश्यकतेनुसार प्रिव्ह्यू जो आहे तो चेंज करता येतो. तर या प्रकारे आपण स्लाइड ट्रान्झिशन जे आहे तो इफेक्ट देऊ शकतो. इथे पहा एका पाठोपाठ एक स्लाइड कशी बदलली जावी यासाठी माऊस क्लिक आणि ॲटोमॅटिकली आफ्टर हे चेक बॉक्स असतात. यापैकी एका पर्यायावर क्लिक केल्यावर माऊस क्लिक केल्यावर दुसरी स्लाइड दाखवली जाते. म्हणजेच माऊसचा वापर केल्यानंतर आपण दुसरी स्लाइड पाहू शकतो. अदरवाईज जर का ऑटोमॅटिकली आपण ठेवलं तर एका स्लाइडनंतर दुसरी स्लाइड किती वेळाने यायला पाहिजे त्याचं टायमिंग द्यायचं. नाहीतर काय होतं की जर आपण टायमिंग दिलं नाही, ठेवलं नाही तर मग वेगाने एका स्लाइडनंतर दुसरी स्लाइड येत जाते. आणि कारण की त्या ठिकाणी 0000 दिलेलं असतं म्हणूनच. आणि मग आपलं प्रेझेंटेशन प्रॉपर आपण पाहू शकत नाही. तर दुसरी स्लाइड दाखवली जाते. काही आपण दिलेल्या सेकंदा एवढ्या ठराविक कालावधीपर्यंत स्लाइड पडद्यावर दिसते. त्यानंतर दुसरी स्लाइड दाखवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या वेळेस आपण ॲनिमेशन त्याच साहित्याला म्हणजे आपण काही टेक्स्ट, चित्र किंवा शेप असं जे काही आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत त्याच्यावर ॲनिमेशन म्हणजेच आभासी सजीवपणा आपण त्याला देऊ शकतो हे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जेवढा भाग आपण पाहिला आहे आतापर्यंत या प्रकरणाचा तेवढ्या भागावरील स्वाध्याय जो आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवसायामध्ये सोडवायचा आहे. जर व्यवसाय नसेल तर वहीत सोडवायचा आहे. धन्यवाद.